26 तारखेला कल्याण आणि उल्हासनगर भागामध्ये आणि 27 तारखेला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आणि आमचे पोलीस आयुक्त आशुतोष गुगळे सरांच्या वतीने शुभेच्छा देतो। नवीन वर्षाचं स्वागत आपण सर्वांनी उत्साहाने करूया, परंतु त्या अनुषंगाने आम्ही काय तयारी केली आहे याबाबत आपल्याला माहिती देऊ इच्छितो। त्या अनुषंगाने 26 आणि 27 तारखेला आपण ठाणे आयुक्तालयामध्ये, 26 तारखेला कल्याण आणि उल्हासनगर भागामध्ये आणि 27 तारखेला ठाणे प्रादेशिक विभागामध्ये आपण ऑल आउट ऑपरेशन केलं होतं। त्यामध्ये आपण भरीव कामगिरी केली आहे। यामध्ये साधारणपणे 16 शस्त्र, फरारी आणि पाहिजे असलेले 30 आरोपी यांना आपण अटक केली आहे। साधारणपणे 550 पेक्षा जास्त जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, 555 गुन्हेगार, त्यांना आपण चेक केलं आहे आणि त्याच्यापैकी ज्यांचं संशयास्पद किंवा काही गुन्हेगारी घटना आढळल्या त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। अवैध दारूच्या 78 केसेस केल्या आहेत, जुगाराच्याही केसेस केल्या आहेत आणि पोटपाखाली म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन या अनुषंगाने सुद्धा 344 केसेस केल्या आहेत। अंमली पदार्थाच्या 79 केसेस केल्या आहेत। ज्या आस्थापना आहेत, हॉटेल्स, लॉजेस, बार्स वगैरे, ते आपण 373 चेक केले आणि त्यापैकी ज्यांच्यावर आक्षेपार्ह आढळलं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। वॉरंटची सुद्धा 30 वॉरंटची आपण बजावणी केली आहे। यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये साधारणपणे 376 लोकांच्या विरुद्ध आपण 26 आणि 27 तारखेला 376 लोकांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे। तसंच एबीव्ही ऍक्ट अंतर्गत ट्रॅफिक ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या सहकार्यानं साधारणपणे 920 केसेस करून 6,21,000 रुपये आपण दंड त्यांच्याकडून आपण जप्त करण्यात आला आहे। याशिवाय सुद्धा आज, उद्या आणि 31 तारखेला सुद्धा आमच्याकडून अशी भरीव कामगिरी होणार आहे। माझं आपल्या मार्फत सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण सर्वांनी नववर्षाचं स्वागत जल्लोषात करावं, जोशात करावं, परंतु जोशमध्ये करताना होश गमावू नये। आपण मुद्दाम यावर्षी जास्त प्रमाणामध्ये जवळजवळ 45 आपण ब्रेथ अॅनालायझर्स आपण घेऊन शहरामध्ये ठाणे आयुक्तालयामध्ये आपण 53 ठिकाणी नाकाबंदी करणार आहोत आणि 46 ठिकाणी आपण ब्रेथ अॅनालायझर्स मार्फत चेकिंग करणार आहोत। त्याशिवाय ड्रोन कॅमेराचा, सीसीटीव्हीचा वापर करून आपण सर्व ठिकाणची चेकिंग करणार आहोत। कुणी आक्षेपार्ह विभत्स कृत्य करणं, विनाकारण कुणाला छेडछाड करणं, गर्दीचा फायदा घेऊन टवाळकी करणं, अशा बाबतीत कारवाई केली जाणार आहे। प्लेन फ्लोर मध्ये सुद्धा आम्ही यावर्षी जास्त बंदोबस्त ठेवणार आहोत। साधारणपणे यावर्षी बंदोबस्तामध्ये सीपी सरांच्या पासून पीसी पर्यंत, शेवटच्या पीसी पर्यंत सर्वजण आम्ही रोलवर असणार आहोत। सीपी साहेब, मी, आमचे चारही ॲडिशनल सीपी, सर्व डीसीपी आणि साधारणपणे 500 अधिकारी आणि 4,500 ते 5,000 लोक, त्याशिवाय आरसीपी, एसआरपीएफ प्लॅटून, क्यूआरपी, स्ट्रायकिंग फोर्सेस या पण आपण तयार ठेवले आहेत। आणि ह्या नववर्षाच्या स्वागताच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार ठाणे आयुक्तालयामध्ये होणार नाही। विशेषतः ड्रिंक अँड ड्राईव्हच्या अनुषंगाने विशेष कारवाई आम्ही करतो। ट्रॅफिक ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीनं आपण एकत्रित जॉईंट कोबिंग ऑपरेशन आणि जॉईंट चेकिंग ऑपरेशन करून आपण ड्रिंक अँड ड्राईव्हवर कारवाई करणार आहोत। 2 दिवसापूर्वीच डीसीपी ट्रॅफिक विनय राठोड यांनी सर्व आस्थापना धारकांना त्यांची बैठक करून त्यांना सूचना दिल्या आहेत की जर का एखादा व्यक्ती आपल्याकडे येऊन आनंदासाठी मद्यप्राशन करत असेल तर त्याला घरपोच करण्याची जबाबदारी तुमची पण आहे। त्याशिवाय त्याच्याकडे ड्रिंकिंगचं परमिट आहे का हे पण आपण पाहणार आहोत आणि जर का दुर्दैवाने एखादी घटना घडली तर त्या अनुषंगाने त्याच्याकडे परमिट नसताना त्याला कशी काय मद्यप्राशन करायला दिलं गेलं, कुठं दिलं गेलं, यावर सुद्धा आपण त्या संबंधित आस्थापनेवर आम्ही कारवाई करणार आहोत। कारण म्हणजे आपल्याला आणि आपल्या मार्फतीनं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी हा नवीन वर्षाचं स्वागत अतिशय जल्लोषात, उत्साहात, जोशात करावं, परंतु त्याचबरोबर कुठली अनुचित घटना घडणार नाही आणि नववर्षाच्या सुरुवात एखाद्या अनुचित घटनेनं आणि पोलीस कारवाईनं होणार नाही याची आपण सर्वजण काळजी घ्या। आपल्या सर्वांना माझ्या नवीन वर्षाच्या पोलीस आयुक्त सरांच्या वतीने आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने, अंमलदारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। सांगतो सर।
तर हे सगळं परत सांगणं अपेक्षित आहे की काय? थोडक्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय आव्हान? सर्वप्रथम माझं सर्व प्रसारमाध्यमाच्या पत्रकार बांधवांना आणि त्यामार्फत नागरिकांना आव्हान आहे आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आहेत पोलीस आयुक्त सरांच्या वतीनं आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं. या अनुषंगाने आम्ही यावर्षी जास्तीत जास्त बंदोबस्त तर लावत आहोतच, त्याशिवाय साध्या वेशामध्ये भरारी पथकं आम्ही ठेवणार आहोत. CCTV ड्रोन यंत्रणेचाही वापर करणार आहोत. यामध्ये CP सरापासून ते शेवटचे PC आम्ही सर्वजण रोडवर असणार आहोत बंदोबस्ताच्या अनुषंगानं. ह्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये 26 आणि 27 तारखेला ठाणे आयुक्तालयामध्ये आम्ही ऑल आउट ऑपरेशन करून भरीव कामगिरी केली आहे. त्यामध्ये साधारणपणे 16 अवैध शस्त्रे आणि 30 फरारी आणि पाहिजे असलेले आरोपी, त्याशिवाय 555 जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्या तपासणी करून त्यांच्या हालचाली काय आहेत त्याबाबतसुद्धा आम्ही पाहणी केलेली आहे. यामध्ये एकूण 373 आस्थापनांच्यावर कारवाई, आस्थापनांची पण आम्ही चेकिंग केली आहे, परमिट रूम, बार, लॉजेस, हॉटेल्स वगैरे, आणि साधारणपणे 376 गुन्हेगारांच्यावर किंवा रेकॉर्डेड लोकांच्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई केली आहे. त्याशिवाय मोटर व्हेकल ॲक्ट अनुषंगाने सुद्धा 920 केसेस केल्या आहेत. आणि ही कारवाई जरी गेल्या 2 दिवसापूर्वीची असली तरीसुद्धा आज उद्या परवा आम्ही अशीच प्रकारची कारवाई, ठोस कारवाई केली राहील. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे, विनंती आहे की आपण कायद्याचं पालन करावं. आनंदामध्ये, जोशमध्ये असताना कुठं आपला होश जाणार नाही, असं आव्हान आहे. विशेषतः जे दारू प्राशन केलं जाईल त्या अनुषंगाने त्यांच्याकडे परमिट आहे का, त्यानंतर जर का एखाद्या आस्थापनेमध्ये त्यांना दारू प्राशन केलं गेलं तर त्यांना योग्य ठिकाणी त्यांनी पोचवलं पाहिजे. ही पण जबाबदारी आम्ही आस्थापनाधारकांना आम्ही विनंती केली आहे. DCP ट्रॅफिक यांनी त्या अनुषंगाने मीटिंग घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय आपण ड्रोनचा आणि CCTVचा आपण वापर करणार आहोत. आपल्याकडे साधारणपणे 900पेक्षा जास्त CCTVज आपल्याकडे आहेत. ते सर्व आम्ही चेक करून ते सगळे सुस्थितीत आहे, त्याचा अँगल योग्य आहे का हे पाहत आहोत. त्याशिवाय अजून काही ठिकाणी CCTV लावणं आणि ड्रोनचाही आम्ही वापर करणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्पादन शुल्क विभागाकडून जे लायसन्स प्रोव्हाइड केलं जातं किती टक्के आहे आपल्याकडे? तो आकडा माझ्याकडे तो आपण एक्साईज विभागाला परमिट नाही, आकडा माझ्याकडे नाही, तो एक्साईज डिपार्टमेंट आपण विचारा. पण ज्याच्यावर कारवाई करायची वेळ त्यावेळी जर का तो दारू प्राशन केला आढळला तर त्याला आम्ही तुझं परमिट आहे का तर दाखव असं विचारणार. प्रशांत शिंदकर जरांगे पाटील चलो रोल हमरे मारिया लगा रेडी सर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे पोलीस आयुक्तालयामध्ये तयारी आहे काय सांगणार? नववर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ऑल आउट ऑपरेशन्स राबवले होते. यामध्ये साधारणपणे 16 अवैध शस्त्र, 15 फरारी आरोपी, 14 पाहिजे असलेले आरोपी, असे जवळ 30 आरोपी यांना अटक केली आहे. साधारणपणे रेकॉर्डवरचे 555 गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचाली आम्ही चेक केल्या आहेत. त्याशिवाय 373 आस्थापना आपण चेक केल्या आहेत. त्यामध्ये कुठं काही आक्षेपार्ह आढळत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एकूण आपण 920
MU ॲक्ट खाली ट्रॅफिकच्या कारवाई करण्यात आल्यात, मोटर वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गेल्या 2 दिवसातली असली तरी अशीच कारवाई ह्या पुढे पण चालू राहणार आहे पुढचे 3-4 दिवस. आणि विशेषतः 31 डिसेंबरला बंदोबस्तासाठी आम्ही सर्वजणच रस्त्यावर असू. माननीय CP सरांपासून ते शेवटच्या PC पर्यंत आम्ही सगळेजण बंदोबस्तात असू. साधारणपणे CP सर स्वतः जॉईंट CP, मी ॲडिशनल CPज आम्ही 4, सगळे DCP असे साधारणपणे 500 अधिकारी आणि 5000 पोलीस अधिकारी अंमलदार, 5000 पोलीस अंमलदार असा आमचा बंदोबस्त त्या दिवशी लागला असेल. यामध्ये प्लेन क्लोथमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवणार आहोत गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी. त्याशिवाय ड्रोनचा आणि CCTVचा वापर करणार आहोत. साधारणपणे आपल्याकडे मगाशी चुकून 1000 म्हणालो, पण आपल्याकडे साधारणपणे 2000 CCTVज आहेत सर्वत्र आयुक्तालयामध्ये. त्याशिवाय खाजगी CCTVसुद्धा आम्ही चेक करून त्याचा वापर योग्य रीतीने चालू आहे आणि त्याच्यात चित्रीकरण होऊ शकेल ह्याची खात्री केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांच्यावर लक्ष ठेवणार आहोत. याशिवाय RCP, SRPF, आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस, QRT हे सुद्धा आम्ही अलर्ट ठेवणार आहोत, कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. त्यामुळे माझं आपल्या पत्रकारामार्फत नागरिकांना आवाहन आहे, विनंती आहे की आपण ह्या नववर्षाचं स्वागत आनंदात करावं. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पण त्याचवेळी जोशमध्ये असताना होश कुठं जाणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना दुर्दैवाने पोलीस कारवाईला सामोरं जायची वेळ येऊ नये अशी माझी आपल्याला सर्वांना आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना विनंती आहे. आम्ही आमची पूर्ण तयारी केली आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्पेशल ड्राईव्ह असणार आहे प्लेन क्लोथमध्ये, कारण काही दिवसापासून कळव्यामध्ये आम्ही बघतोय की नाकामध्ये फक्त सिव्हिल प्लेन क्लोथमध्ये नाकाबंदी सुरू आहे, असे ड्राईव्ह असणार आहे का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये मुद्दाम जास्त यावेळी ठेवणार आहोत बंदोबस्त, जेणेकरून कोणी गुपचूप काही भानगड करायचा प्रयत्न करतं का, इव्हटिझिंग असेल, छेडछाड असेल, त्या दृष्टीने आम्ही लक्ष ठेवणार आहोत. प्लेन क्लोथमध्ये आमचे भरारी पथकं पण आमचे कार्यरत असणार आहेत. नाकाबंदी स्वरूपाने असणार आहे का? नाकाबंदीच्या वेळी युनिफॉर्म आणि सिव्हिल पण आम्ही लोक ठेवणार आहोत एकत्र. सर, ठाणे शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे मासुंदा तलाव असेल, उपवन तलाव असेल, अशा ठिकाणी काही विशेष बंदोबस्त? उपवन तलाव, येऊर, मासुंदा तलाव, तलावपाली, ज्या ज्या ठिकाणी येऊन रेती बंदर किंवा ज्या ज्या ठिकाणी गर्दी जमते असा आपला अनुभव आहे त्या ठिकाणी आमचा बंदोबस्त असणार आहे. त्याशिवाय आमची पेट्रोलिंग राऊंड द क्लॉक असणार आहे. त्यामुळे कुठलाही कॉल आला तर त्यात 4 ते 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी आपलं पोलीस पथक पोहोचेल अशा प्रकारचं आमचं नियोजन केलं आहे. 31ला ढाबेवर बरं प्रमाणात मत घेऊन बसतात लोक, त्यांच्यावर काय का? त्यासाठीच आपण गेल्या 2-3 दिवसापासून चेकिंग केलं आणि यापुढे पण ती चेकिंग राहणार आहे आणि मग जे काही इलिगल असेल, मग धाबा असो किंवा दारू पिणार असो, त्याच्यावर कारवाई केली जाईल. नवीन मशीन आलेलं 31ला आपण चेकिंग ड्राईव्हचा तो मशीनचा उपयोग होणार का? आपण एकूण आपल्याकडे यापूर्वी कमी होते, पण आता आपल्याकडे जवळजवळ 46 आपण ब्रेथ ॲनालायझर्स, जे दारू पिल्याचं डिटेक्ट होऊ शकेल अशा प्रकारचे ॲनालायझर्स आपण वापरणार आहोत. एकूण 53 ठिकाणी नाकाबंदी करणार आहोत आणि जिथं शक्य आहे त्या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझर्स आपण ठेवून आपण तशी सरप्राईज चेकिंग पण करणार आहोत. सर, एक प्रश्न होता की DND मध्ये जर पकडलं तर नागरिकांमध्ये काय कारवाई होऊ शकेल हे नागरिकांना कळावं म्हणून त्यांना फक्त तुम्ही सांगावं. त्यांना किमान 5000 रुपयाचा दंड आहे. त्याशिवाय इतर MU ॲक्टची कलमं जी असतील ती लागू होतील. गेल्या वर्षी ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून ठाणे हद्दीमध्ये एका चालकाला 7 दिवसाचा तुरुंगवास आणि सहप्रवासाला दंड झाला होता. तर त्याच्याबद्दल काय थोडी माहिती आणि साधारणपणे आत्ता पुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे की किती कठोर कारवाई तुम्ही करणार आहात जेणेकरून रंगमध्ये भंग होणार नाही? कायद्याप्रमाणे किमान 5000 रुपये दंड आहे. त्याशिवाय मग तो दंड भरला नाही तर तुरुंगवास जसं आपण आता सांगितलं त्याप्रमाणे तो होईल. त्यामुळं कडक कारवाई केली जाईल. जे काय कायदेशीर कलम आहेत, MU ॲक्ट असेल, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट असेल, अन्य कोणते कायदे असतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.